नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा एक प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळतील। चला प्रॉब्लेमला सुरुवात करूया। प्रॉब्लेम असा आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स आणि हा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलाय x² + x + 1 डिवायडेड बाय x - 2 इंटू x² - 4। आता प्रॉब्लेम सॉल्व करण्यापूर्वी डिनॉमिनेटर पहिल्यांदा ऑब्झर्व करायचा, कोणत्या टाईपचा डिनॉमिनेटर आहे त्याच्यावरून आपण हा प्रॉब्लेम कोणत्या मेथडनं सॉल्व करायचा ते आपल्याला समजतं। पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, हा एक फॅक्टर आहे, हा लिनियर फॅक्टर आहे, x⁻1 आहे त्यामुळे हा लिनियर फॅक्टर झाला। पण इथं जर बघितलं तर x² आहे, म्हणजे एक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे क्वाड्रेटिक टाईपचा फॅक्टर आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन टाईपचा फॅक्टर आहे। तर पहिल्यांदा प्रयत्न करायचा की तो क्वाड्रेटिक फॅक्टर आहे त्याचं आपल्याला कन्वर्जन करता येते का लिनियर फॅक्टर्समध्ये, त्यासाठी प्रयत्न करूया आपण। सो x² - 4 आहे, म्हणजेच मी असं पण लिहू शकतो x² - 2चा स्क्वेअर, म्हणजे हे कोणत्या टाईपमधलं झालं, a² - b² या टाईपचं झालं। मग याचे फॅक्टर्स काय असतात, दोन, a - b आणि a + b, म्हणजे याचं पण आपण लिहू शकतो, हे आहे a, हे आहे b, म्हणजे x - 2 आणि x + 2, x - 2 आणि x + 2 असे यात क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन फॅक्टर्स पडतायत, ते इथं लिहूया। आता हे फॅक्टर्स कसले झाले, लिनियर, म्हणजे लिनियर 3 फॅक्टर झाले, 1, 2 आणि 3। हा एक आहेच आणि ह्याच्या जागेवर ते 2 लिहूया, काय होतंय बघूया। x² + x + 1 डिवायडेड बाय हा x - 2 आहे तसाच, इंटू x² - 4च्या जागेवर हे दोन फॅक्टर x - 2 आणि x + 2। आता काय होतंय बघा, हे दोन फॅक्टर रिपीटेड झाले, म्हणजे याचा स्क्वेअर आपण लिहू शकतो, रिपीटेड फॅक्टर्स आहेत, म्हणजे कोणत्या टाईपचा डिनॉमिनेटर आहे, लिनियर फॅक्टर्स आहेत आणि दोन त्यातले रिपीटेड आहेत, म्हणजे रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या टाईपचा हा प्रॉब्लेम आहे। तर x + 2 मी जो सिंगल फॅक्टर आहे तो पहिल्यांदा लिहितो आणि रिपीटेड आहेत त्याचा मी काय करतो, x - 2 रिपीटेड आहे म्हणजे स्क्वेअर करतो, 1 आणि 2 वेळा हा आहे त्यामुळे x - 2 इंटू x - 2, x - 2चा स्क्वेअर, तो मी इथं लिहिलं, म्हणजे रिपीटेड फॅक्टर आहे आणि दोन्ही फॅक्टर कसे आहेत, लिनियर फॅक्टर्स आहेत, त्यामुळे हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स। मग या टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर तो कसा सॉल्व करायचा, तर इकडची बाजू आहे तशीच x² + x + 1 डिवायडेड बाय खालचं आहे तसंच x + 2 इंटू x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता 3 फॅक्टर आहेत म्हणजे 3 कॉन्स्टंट येणार, पहिला कॉन्स्टंट घ्यायचा डिवायडेड बाय पहिला फॅक्टर जो नॉन रिपीटेड आहे, प्लस दुसरा कॉन्स्टंट घ्यायचा डिवायडेड बाय रिपीटेड मधला सिंगल फॅक्टर x - 2 प्लस c डिवायडेड बाय तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय रिपीटेड दोन्ही फॅक्टर म्हणजे x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर। सिंपल आहे। आता हे आपल्याला सॉल्व करायचे आहे, a, b आणि c ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यासाठी इकडच्या बाजूचा LCM फाइंड करावा लागेल। इकडची बाजू आहे तशीच x² + x + 1 डिवायडेड बाय x + 2 इंटू x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे डिनॉमिनेटरला पाहिजे प्रत्येकाच्या, मग काय करायचं, हे सोडून हे आणण्यासाठी कशानं मल्टिप्लाय करावं लागेल, इथं x + 2 आहे पण इथं आपल्याला पाहिजे x + 2 इंटू x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर, मग कशानं मल्टिप्लाय करावं लागेल, x + 2 ऑलरेडी आहे, राहिलं काय, हे ह्यानं मल्टिप्लाय करायचं खालीवर, इथं काय नाही, x - 2 आहे, यातलं 1 आहे, 1 नाही, मग यातलं 1 इंटू हे, ह्या दोन्हीनं b ला मल्टिप्लाय करायचं आणि खाली पण मल्टिप्लाय केलं की हे येणार। आता c च्या खाली हे ऑलरेडी आहे, राहिलं काय, x + 2 न खालीवर मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम येईल, तो आपण एकदाच लिहू शकतो। मग a ला कशानं मल्टिप्लाय करायचं, x + 2 सोडून काय राहिलं, x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानं मल्टिप्लाय करायचं, प्लस b इंटू x - 2 आहे 1, राहिलं काय, x + 2 आणि यातलं x 1 x - 2, x + 2 आणि x - 2 प्लस c इंटू c च्या खाली ऑलरेडी x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे हे आहे, राहिलं हे x + 2 आणि डिवायडेड बाय सगळ्याला इकडचा डिनॉमिनेटर आहे तसा x + 2 इंटू x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर।
दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे कॅन्सल होईल. राहिलं काय फक्त वरचं न्युमरेटरचं सगळं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू हे एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू हे एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2 प्लस सी इंटू इथं सी आहे सी इंटू एक्स प्लस 2. हे इक्वेशन शिल्लक राहील. आता याच्यामध्ये आपल्याला ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. पहिल्यांदा एची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी काय पुट करावं लागेल. एची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर बी आणि सी 0 झालं पाहिजे. बी आणि सी मध्ये कॉमन काय बघायचं. कॉमन काय दिसते तुम्हाला. एक्स मायनस 2 कॉमन दिसतं इथं एक्स मायनस 2 कॉमन दिसतं. दोन्हीमध्ये हे कॉमन आहे ते सरळ 0 पुट करून टाकायचं. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय होईल. हे प्लस 2 इकडे गेले की मायनस 2 होईल. एक्स इज इक्वल टू मायनस 2 हे पुट करा म्हणजे काय येईल. हे या इक्वेशनमध्ये पुट करा. एक्सच्या जागेवर मायनस 2 मायनस 2चा स्क्वेअर प्लस 4 येणार प्लस एक्सची व्हॅल्यू आहे मायनस 2 म्हणजे प्लस मायनस काय होणार मायनस होणार मायनस 2 एक्सच्या जागेवर प्लस हे 1 इज इक्वल टू ए इंटू एक्स आहे मायनस 2 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस आता एक्स प्लस 2 आहे 0 हे 0 पुट केलं इथं की हे पूर्ण टर्म 0 होईल. एक्स प्लस 2 0 आहे हे पूर्ण टर्म 0 होईल त्यामुळे पुढचं काही लिहित नाही. सो 4 मायनस 2 किती होणार 2 प्लस 1 3 इज इक्वल टू ए इंटू मायनस 2 काय होणार मायनस 4चा स्क्वेअर इन प्लस 16. आता हे 16 इकडे डिवाइड होईल म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार 3 डिवायडेड बाय 16 3/16. आता याला भाग काय जात नाही 3 काय भाग जात नाही त्यामुळे 3/16 हे आन्सर आहे. आता दुसरं काय काढायचं आपल्याला कॉन्स्टंट बी. आता बी काढायला ए आणि सी 0 झालं पाहिजे. मग ए आणि सी मध्ये कॉमन काय आहे का बघायचं. इथं एक्स मायनस 2 आहे इथं एक्स प्लस 2 आहे कॉमन काय नाही. मग पुढच्या कॉन्स्टंटकडे जायचं सीकडं. सी काढायचं असेल तर ए बी 0 झालं पाहिजे. ए आणि बी मध्ये कॉमन काय बघायचं. एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 2 कॉमन आहे इथं इथं आहे त्यामुळे काय पुट करायचं पुट एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येईल हे मायनस 2 इकडे आले की प्लस 2 या दोन व्हॅल्यू इथं पुट करा इक्वेशनमध्ये म्हणजे तुम्हाला सीची व्हॅल्यू मिळेल. सो एक्सच्या जागेवर 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 प्लस एक्सच्या जागेवर आहे 2 आणि प्लस हे 1 आहे तसंच इज इक्वल टू. आता एक्स मायनस 2 आपण 0 पुट करणार आहे त्यामुळे हे 0 पुट केलं की पूर्ण टर्म 0. एक्स मायनस 2 0 आहे त्यामुळे हे 0 पुट केलं की ही पूर्ण टर्म 0. राहिलं सीची टर्म सी इंटू एक्सच्या जागेवर 2 आणि हे प्लस 2. ओके हे सॉल्व करा आता. 4 प्लस 2 6 प्लस 1 7 इज इक्वल टू सी इंटू 2 प्लस 2 काय होणार 4 हे 4 इकडे डिवाइड होईल म्हणजे सी इज इक्वल टू काय येईल 7/4. राईट 2 कॉन्स्टंट मिळाले. आता तिसरा कॉन्स्टंट इथं फाइंड करतो मी तिसरा कॉन्स्टंट. सो तिसरा कॉन्स्टंट म्हणजेच आपला दुसरा कॉन्स्टंट बी. आता बीची व्हॅल्यू काढण्यासाठी ए सीची व्हॅल्यू माहीत झाली सरळ एक्सच्या जागेवर 0 पुट करून टाका. पुट एक्स इज इक्वल टू 0 आणि एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली एची व्हॅल्यू आहे 3/16 आणि सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7/4. या 3 व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळेल. सो एक्सच्या जागेवर काय 0चा स्क्वेअर 0 प्लस एक्सच्या जागेवर 0 प्लस 1 फक्त 1 शिल्लक राहील इज इक्वल टू एची व्हॅल्यू काय 3/16 इंटू एक्स काय 0 मायनस 2 मायनस 2चा स्क्वेअर प्लस 4 राहील प्लस बी आपल्याला फाइंड करायचं आहे त्यामुळे बी आहे तसंच इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 0 प्लस 2 इंटू 0 मायनस 2 प्लस सीची व्हॅल्यू आता सीची व्हॅल्यू काय 7/4 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 0 प्लस 2 आता हे सॉल्व करूया. 1 इज इक्वल टू 3 इंटू 4 काय होणार 12 डिवायडेड बाय 16 प्लस आता 2 इंटू मायनस 2 मायनस 4 इंटू बी मायनस 4b म्हणजे -4b येणार इथं प्लस 2 इंटू 4 12 डिवायडेड बाय 16 प्लस
7 × 2 14 होणार डिवायडेड बाय 4. आता इथं बघा आधी 2 भाग लावून घेऊया म्हणजे सिम्पल होईल. कितीनं जातोय 2 जातोय, बेसक 12 आणि बेटी 16, परत 2 जातोय, बेत्रिक 6 आणि बेचोक 8, म्हणजे 3/4 राहते, मायनस हे 4b, इथं पण 2 जातोय, बेसाती 14 आणि बेदोन 4, म्हणजे इथं 7/2 राहते. आता बघा हे -4b आहे ते मी इकडे घेतो म्हणजे +4b होईल, म्हणजे 1 + 4b इज इक्वल टू इकडे काय राहील 3/4 आणि हे +7/2. ह्याचा आधी LCM काढूया, इकडची बाजू आहे तशीच. ह्याचा LCM काय येईल, 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, 3 × 2 6 प्लस 4 ने इकडं 7 × 28 डिवायडेड बाय 4 × 2 = 8, म्हणजे 1 + 4b इज इक्वल टू काय येईल 6 आणि 28 काय येणार 34 डिवायडेड बाय 8. आता याला भाग जाईल 2 17 17 × 2 = 34 आणि बेचोक 8, म्हणजे 1 + 4b इज इक्वल टू येणार 17 डिवायडेड बाय 4. आता हे +1 आहे ते तिकडे गेले की -1 होईल, म्हणजे 4b इज इक्वल टू येणार 17/4 - 1. पुढं करतो आता मी, याचा LCM काढायचा आहे ना, 4 ने इकडे मल्टिप्लाय करा, 17 - 4 डिवायडेड बाय 4, म्हणजे 17 - 4 किती येणार 13, 13/4, म्हणजे 4b इज इक्वल टू आलं 13/4. आता बघा इकडं सॉल्व करतो राहिलेलं, म्हणजे मला इथं आन्सर लिहिता येईल खाली. 4b इज इक्वल टू आहे 13/4, 4b इज इक्वल टू 13/4, 4 इकडे डिवाइड होईल, म्हणजे b इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 4 × 16, म्हणजे b इज इक्वल टू आलं 13/16. तिन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू मिळाल्यात. बघा a ची व्हॅल्यू आली 3/16, b ची व्हॅल्यू आली 13/16 आणि c ची व्हॅल्यू आली 7/4. या तिन्ही व्हॅल्यू इथं टाका, तुम्हाला हे आन्सर मिळेल. म्हणजे काय येईल, इकडची बाजू आहे तशीच x² + x + 1 डिवायडेड बाय खाली काय होतं x + 2 आणि x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय आली 3/16 डिवायडेड बाय हा एक फॅक्टर x + 2 प्लस b ची व्हॅल्यू काय आली 13/16 डिवायडेड बाय हा एक फॅक्टर x - 2 प्लस c ची व्हॅल्यू काय आली 7/4 डिवायडेड बाय हे दोन्ही फॅक्टर x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आलं फायनल आन्सर. सो अशा पद्धतीनं आपल्याला हा जो कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिला होता त्याचा आपण असं सिम्पल फ्रॅक्शन्समध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू व्हेरी मच.